जय गुरुदेव. माझं नाव शीतल खंडारे. मी 2025मध्ये माझं पहिलं शिबिर ज्ञानयोगातलं केलेलं आहे आणि मी ज्ञानयोगाशी कशी जुळले आज मी ते तुम्हाला शेअर करणार आहे. मी लहान असताना 4 वर्षाची असल्यापासून मला पोटाचे खूप विकार होते. अशक्तपणा येणं, सारख्या काही खाल्लं पाणी पिलं तरी उलट्या येणं, लूज मोशन्स. मला कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट वगैरे केलेले. त्या टेस्टमध्ये माझं नेहमी असं यायचं की पोटात मला फ्लुइड ॲसिड झालं आहे, माझं रक्त खराब झालं आहे, मला अपेंडिक्स झालं आहे, मला किडनीसीस झाली आहे. माझ्या गर्भपिशवीकडे पाणी साचल्यामुळे आणि गाठ झाल्यामुळे मला त्याचं ऑपरेशन करावं लागेल. अशा कित्येक वेगवेगळे कारणं देऊन मला ऑपरेशनसाठी सांगितलेलं. पण माझ्या वडिलांनी ते कधी होऊ दिलं नाही. मला कायम त्यांनी सात्विक जेवण, योगा आणि चांगलं आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवलेला. मी तसं फॉलो करत होते. पण तरीसुद्धा काही ना काही खाण्यापिण्यामध्ये येऊन किंवा तितकं डिसिप्लिन न राहिल्यामुळे मला नेहमी त्रास व्हायचा. आणि 2021मध्ये माझ्या वडिलांची डेथ झाली. तो खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी. मी खूप जास्त त्या गोष्टीचं बर्डन आणि प्रेशर घेऊन मी डिप्रेशनमध्ये गेलेली. त्यानंतर मी खूप चिडचिड व्हायला लागले. मला पुन्हा ते त्रास कंटिन्यू होत होते आणि इतका त्रास व्हायला लागला की मी अक्षरशः जगायचं नाही आहे हे ठरवलेलं. आणि त्याच वेळेस माझ्या फॅमिलीमधल्या एका व्यक्तीने त्यांनी ऑलरेडी शिबिर केलेलं, त्यांनी मला ज्ञानयोगाचं शिबिराबद्दल सांगितलं आणि मी शिबिर केलं. शिबिरात पहिल्या दिवसापासून ते 6व्या दिवसापर्यंत माझे विचार, माझं पूर्ण बॉडी आतून क्लीन झाली, माझे विचार क्लीन झाले, पूर्णपणे मी बरी झाले फक्त 6 दिवसात. मी आता 22 वर्षाची आहे. मी वयाच्या 21पर्यंत हे सगळे त्रास सहन करत होते. इतके त्रास, इतक्या वेदना, इतकं सगळं सहन केल्यानंतर फक्त 6 दिवसात मला इतका आराम पडला. कित्येक तरी डॉक्टर केले, औषधं मला 10-15 गोळ्या माझ्या आयुष्यभर चालू होत्या आत्तापर्यंत. आणि फक्त रोजची साधना, चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार, सात्विकता, प्युअरनेस, आपलं रोजचा सात्विक आहार आणि नेहमी साधना करणं. परत माऊलीजींच्या नेतृत्वाखाली वर्षातून 2दा ज्या ट्रेकिंग जातात त्यामध्ये चढणं, गड चढणं, मग त्यामध्ये आपल्या बॉडीला नेस भेटतो, प्रोडक्टिव्हिटी भेटते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इतके त्यातून बाहेर निघाले आणि आज मी इतके छान आयुष्य जगते, पॉझिटिव्ह आयुष्य जगते, सात्विकता जगते. मी माऊलीजींना खूप धन्यवाद करते. त्यांनी ज्ञानयोगाला सगळ्यांपर्यंत पोचवलं, मला ज्ञानयोगाशी जोडलं. मला खूप प्राऊड फील करते, ग्रेटफुल मानते की माऊलीजींनी मला आपलंसं करून घेतलं. त्यांची फक्त इतकीच इच्छा आहे की तुम्ही ज्ञानयोगाला मानू नका, त्याला जपा, त्याला आपल्या आयुष्यात इतकं इम्प्लिमेंट करा. आपला आहार, आपलं सात्विक राहणं हे एवढं गरजेचं आहे की त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला नीट ठेवतं, चांगलं आयुष्य देतं. आणि माऊलीजींची तेच इच्छा आहे की तुम्ही लोकांनी आयुष्य कसं जगावं, काय खावं आणि कसं राहावं हे सगळ्यांना कळू देत, हीच त्यांची इच्छा आहे. आणि आपण सगळ्यांनी ज्ञानयोगाशी जोडावं ही माझी इच्छा आहे. जे कोणी हा व्हिडिओ बघतील किंवा बघत असाल, तुम्ही एकदा फक्त माऊलीजींच्या यूट्यूबवरचं चॅनल माऊलीजी दुसाणी म्हणून आहे, तर तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचा व्हिडिओ आणि प्रत्येक प्रॉब्लेमवरची गोष्ट त्यांनी डिटेलमध्ये समजावून सांगितलेली आहे. तुम्ही ते बघा. त्यानंतर माऊलीजींचं ॲप्लिकेशन आहे ज्यावर रोजची साधना, ज्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही, ते तुम्हाला मोफत माऊलीजी त्यांच्या इच्छेनुसार रोज सकाळची साधना घेतात, ज्यातून आपल्याला रोजचा दिवस आपला ऊर्जेने एक्सरसाइज करून आणि खूप चांगल्या क्रिया घेतात ते. त्यामध्ये आपल्याला खूप छान आपला दिवसही जातो आणि आपल्याला एक मोटिवेशन भेटतं. त्याचनंतर सात्विक गोपाळकाला म्हणून आहे, तर गोपाळकाल्याने मला खूप बरं वाटलं. माझी स्किन चांगली झाली, माझं हेल्थ इश्यूज सगळे नाहीसे झालेत. गोपाळकाला म्हणजे काय, तर कच्च्या भाज्यांचं आहार घेणं, तर फ्रूट्स खाणं, सात्विक राहणं, चांगले विचार ठेवणं, हेच आपलं मोटिव्ह आहे ज्ञानयोगाचं.
तर सगळ्यांनी जुळा, सगळ्यांनी एकदा शिबिर करा, नक्की करा, अनुभव घ्या. नक्की 100% तुम्हाला फरक पडेल. मग ते डायबिटीज असो, लहान मुलांपासून ते मोठे 100 वर्षापर्यंतचे सगळी लोकं, लांब लांब अमेरिका ते पूर्ण जगातली लोकं तिथपर्यंत गेलेले आहेत, पोचलेली आहेत. सगळ्यांना खूप मोठे मोठे अनुभव आलेले आहेत. तुम्ही ते अनुभव बघा. मी खूप खूप जास्त ग्रेटफुल आहे की मी याचा भाग बनू शकले. तुम्हीही बना, तुम्ही हा अनुभव घ्या आणि तुम्ही नंतर मला थँकफुल राहाल, हे मी 100% गॅरंटी देते. जय गुरुदेव.